हॅलो. हो. तर पुण्यातील आता अलका चौकामध्ये भव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे. विविध देखावे साकारण्यात आले. हा देवीचा देखावा देखील या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. अगदी थोड्या वेळात पहिला मानाचा गणपती हा अलका चौकात पोहोचेल. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीनं रांगोळी देखील मोठ्या प्रमाणात सादर करण्यात आलेली आहे. तर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम हा बेलबाग चौकात पोहोचलेला आहे. फुलांनी सजलेल्या रथावर मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम गणपती हा विराजमान झालेला आहे. ढोल ताशांच्या पथकामध्ये ढोल वादनानं या सगळ्या मिरवणुकीला सुरुवात झाली आणि आता या सगळ्यांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे. तर पुण्यातील मानाचे 5 गणपती यापैकी कसबा गणपती आता अलका चौकात जाईल. त्याचबरोबर त्याच्या पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, त्यानंतर गुरुजी तालीम हा बेलबाग चौकामध्ये पोहोचलाय. यानंतर तुळशीबागेतला गणपती आणि केसरीवाडा गणपती हे देखील त्याच्या पाठोपाठ या विसर्जन मिरवणुकीमध्ये येतील. त्याबरोबरच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती असेल, दगडूशेठ घालवाई गणपती असेल, हे या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील. त्यामुळे पुणेकरांचा उत्साह आता हा पाहायला मिळतोय. पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी पुण्यामध्ये विसर्जन मिरवणूक ही काढली जाते. आज अनंत चतुर्दशी आहे. राज्यभरात 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला अखेर निरोप दिला जातोय. पुण्यासोबतच मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर इतर सर्व शहरांमध्ये सकाळपासूनच गणपती बाप्पाची उत्तर पूजा पार पडली आणि आता या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यातील सर्व रस्ते हे गुलालाने भरलेले पाहायला मिळत आहेत. तर ढोल वादन असेल, त्याचबरोबर भव्य साकारण्यात आलेल्या या रांगोळ्या असतील, पुणेकरांची ही प्रचंड गर्दी या सगळ्या वातावरणात आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. काही वेळापूर्वीच या सर्व बाप्पांची उत्तर पूजा पार पडली. त्यानंतर पूजा आरती आणि आता ढोल ताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये पारंपरिक ढोल ताशांच्या तालावर, लेझिमच्या झंकारात आणि गुलालच्या उधळणीत हे सगळे भाविक मोठ्या संख्येनं या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषानं हा सगळा परिसर आज दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळत आहे. तर पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे. यावेळी सार्वजनिक गणेश मंडळ आणि पुण्यातील मानाचे गणपती यांच्यामध्ये वादंग होता. त्यामुळे प्रशासनानं योग्य पद्धतीनं नियोजन केलं आणि अगदी त्याच नियोजनाप्रमाणे हे सर्व मानाचे गणपती या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं जाते. तर सुरुवातीला पुण्यातील मानाचा ग्रामदैवत असलेला कसबा गणपती हा आता अलका चौकात पोहोचेल. त्याच्या पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, त्यानंतर गुरुजी तालीम हा आता बेलबाग चौकात पोहोचलाय. 6 ते 8 चौक पार करून या बाप्पांचं विसर्जन स्थळी या बाप्पांना नेलं जातं आणि या सगळ्या परिसरात पुणेकर मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात. ही पुण्याची आपण दृश्य सध्या पाहतोय. या दृश्यांमधूनच आज या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांचा प्रतिसाद किती उत्साहाचा आहे हे पाहायला मिळतंय. तर ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात हे सर्व भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. लक्ष्मी रोडचा हा सर्व परिसर, ज्या ठिकाणी बेलबाग चौकातून हे सर्व मानाचे गणपती प्रस्थान करतात आणि तिथून पुढे विसर्जन मिरवणूक ही पुढच्या 6 ते 8 चौकांमधून पुढे जाते आणि विसर्जन स्थळी टिळक चौक या ठिकाणी या बाप्पांचं विसर्जन केलं जातं. तर ही दृश्य आपण पाहतोय. आज हे सगळे ढोल वादक जे गेल्या 2 महिन्यांपासून तालीम करत होते, आज तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला जातो. अनेक विविध देखावे या मिरवणुकीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संस्कृती आणि पारंपरिक ठेवा जपत पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असतात. यातच आज या सगळ्या पुणेकरांनी मोठ्या संख्येनं या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपली उपस्थिती नोंदवल्याचं पाहायला मिळतंय.
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत आज शिस्तीचं दर्शन देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। ठरलेल्या वेळेप्रमाणे या सर्व मानाच्या गणपतींचं आता विसर्जन स्थळापर्यंत प्रस्थान होत आहे।